आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो, ढेकळांचे पंचनामे करत नाहीत। या वक्तव्यानंतर कोकाटेंकडून स्पष्ट, तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार कोकाटेंची माहिती। तर ज्या जमिनीवरती पिकं उभी आहेत आपण पिकाचे पंचनामे करतो, पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करतो। पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सुरू आहेत। त्यानंतर तुम्ही त्या जमिनीचे पंचनामे करणार का असे प्रश्न विचारल्यानंतर काय सांगायचं? मंत्र्यांना कृषी खातं शिक्षा वाटते, मंत्री कृषी खातं गांभीर्यानं सांभाळत नाहीत। नगरविकास आणि महसूल खातं अशी मलाईदार खाती सर्वांना हवी आहेत, संजय राऊतांची टीका। शिक्षण खातं हे शिक्षा वाटते लोकांना, पनिशमेंट आहे शिक्षण खातं। कृषी खातं एक पनिशमेंट वाटते, मग काय नगरविकास खातं, महसूल खातं ही मलाईदार खाती जी आहेत ही सगळ्यांना हवी आहेत। गोष्टी मनात ठेवा, काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर महागात पडतं, अजित पवारांचा माणिकराव कोकाटे यांना सल्ला। काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे जास्त होतं। महागात पडतं दादा हे, फार महाग आहे, मला जास्त महागात। भाजपनं आता वन नेशन वन हजबंड सुरू केलंय का? घरोघरी जाऊन सिंदूर वाटत आहेत, संजय राऊतांचा भाजपवर जोरदार निशाणा। अब घर घर में सिंदूर लेके जा रहे थे, ये क्या वन हस्बैंड वन सिंदूर का नया प्रोग्राम लगाया क्या? सिंदूर अपना हस्बैंड देता है अपने पत्नी को। विधानसभेच्या पराभवानंतर संजय राऊत नैराश्यात गेले आहेत। संजय राऊत पहिल्या दिवसापासून ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात बोलतात। संजय राऊतांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज, त्यांना रुग्णालयात दाखल करा, आनंद परांजपेंची राऊतांवर टीका। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, मराठीबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे आणि राहणार। हिंदी मुंबईची बोलीभाषा या वक्तव्यावर प्रताप सरनाईकांची सारवासार। मी ठाण्याला असताना पूर्ण मराठीमध्ये अस्खलित मराठीत बोलतो आणि पुढे जाताना माझ्या तोंडातून कसं हिंदी निघून येतं मलाही कळत नाही। ते ह्याच वाक्याचा विपर्यास काही पत्रकारांनी केला आणि 2 दिवस पूर्ण सोशल मीडियापासून ते चालवलं। अरे तुम्ही कुणाबद्दल बोलताय? वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 5 तासांपासून आरोपी निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणेची एकत्रित चौकशी। मृत्यू प्रकरणामध्ये सहभागाबाबत तपास सुरू, मोठे खुलासे होण्याची शक्यता। पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेचा जेसीबी जप्त केला। म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेसीबी जप्त। प्रशांत येळवंडेची शशांक लता हगवणेनं फसवणूक केली होती। पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी अपघात प्रकरणी आरोपी कार चालक आणि मालकाला 14 दिवसांची कोठडी। मद्यधुंद अवस्थेत परवाना नसताना गाडी चालवल्याचा आरोप। कार चालकानं 12 एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं होतं।